वाव, सुपर टेस्टी सुपर टेस्टी समोसा. सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. चला तर आज आपण बनवूया एकदम कुरकुरीत लागणारे समोसे. तर समोसे बनवण्यासाठी आपल्याला मेजरमेंटनुसार आज आपण गहूच्या आट्यापासून समोसे बनवत आहे. तर आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हा दुसरा कप आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. खूप परफेक्ट पद्धतीने समोसे तयार होतात. त्यानंतर ओवा घेतलेला आहे. थोडा क्रश करायचा याला, त्यामुळे खूप चांगली चव येणार समोशाच्या पात्याला. ते पण मिक्स करूया. त्यानंतर याला आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे, जेणेकरून समोशाचं वरचं पातळ अतिशय कुरकुरीत आणि मस्त होईल. बघूया तेल परफेक्ट झालं की नाही ते. जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं नाही. तेल लागलं तर याच्यात तेल टाकावे लागेल आपल्याला. बघूया आता तेल परफेक्ट झालं की नाही ते. बघू शकता तरी थोडंसं तेल पाहिजे आहे, पण एकदम तेल नको व्हायला. म्हणून आपला असा गोळा जरी तयार झाला तरी हे परफेक्ट मोहन आहे. याने आपली पाती जी आहे समोशाची ती अतिशय कुरकुरीत होणार. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि घट्टसर याचा गोळा तयार करायचा आहे. थोडं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. गोळा तयार झालेला आहे मित्रांनो, बघू शकता. चला तर मग 10 मिनिटासाठी याला रेस्टसाठी ठेवून घेऊया. भाजीचा मसाला करून घेणार आहे. त्यासाठी सोप घालायचे आहे, धने घालायचे आहे, जिरं घालायचं आहे आणि इथे थोडे मिरे घेतलेले आहे ते घालायचे आहे. थोडा जाडसर मसाला करायचा आहे, बघू शकता. चला तर समोशाची भाजी करून घ्यायची आहे. तर कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे. चला तर मग मोहरी घालायची आहे. मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. नंतर समोशाच्या भाजीमध्ये कांदा घालायचा नाही आहे. कांदा घातल्याने समोसा लवकर नरम पडतो. तर आपण इथे पेस्ट तयार करून घेतली लसूण, अद्रक आणि मिरचीची, ते घालायची आहे. त्यानंतर इथे जाडसर मसाला करून घेतला आहे. सोप, धने, काळे मिरे आणि 2 लवंगा घातलेले आहे. त्यांनी भाजीची चव खूप अप्रतिम टेस्टी लागेल. हा मसाला पूर्ण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हळद घालायची आहे, तिखट घालायचं आहे, त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे. या मसाल्याला पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. मसाला तयार झालेला आहे. याच्यामध्ये मॅश केलेले आलू घालायचे आहे. बघू शकता किती मस्त मसाला तयार झालेला आहे आपला. त्यानंतर याच्यामध्ये सांबार घालून घ्यायचा आहे. चव येण्याकरिता याच्यामध्ये निंबू पिळून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करूया. टेस्टी चटपटीत मसाला तयार झालेला मित्रांनो. आता मग 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवलं होतं. याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पीठ चांगलं कडक आहे, नरम भिजवायचं नाही आहे. चांगलं कडक भिजवलेलं आहे आपण. चला तर छोटासा गोळा घेतलेला आहे. व्यवस्थित कडक असल्यामुळे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. पातळ लाटून घेतल्यानंतर मधातून असं कट करायचं आहे. त्यानंतर या काठाला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे. काठ व्यवस्थित पाण्याने हे करून घेतले, चिकटवून घेतलेले आहे. बघू शकता याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. काठांना पण पाणी लावून घ्यायचं आहे. इकडनं एक फोल्ड होती म्हणून इकडून पण एक फोल्ड करायची आपल्याला. ठीक आहे, मग हे असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त समोसा भरला गेलेला आहे. असे समोसे भरून घेतलेले आहे पूर्ण. चला तर मग कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे. थोडंसं गरम असताना कमी गॅसवर हळूवारपणे समोसे होऊ द्यायचे, तर समोसे क्रिस्पी आणि एकदम मस्त होणार.
तेल जास्त गरम नाही आहे, गॅस कमी ठेवायचा आहे, तरच आपले समोसे क्रिस्पी होणार. समोशासोबत मिरची पण तळून घ्यायची आहे. एकदम कमी गॅसवर क्रिस्पी समोसे तयार होतात आपले, एकदम कुरकुरीत. जसे हॉटेलमध्ये मिळतात तसे आपण घरच्या घरी तयार करू शकतो. बघू शकता कमी गॅसवर किती मस्त खमंग असे आपले कुरकुरीत समोसे तयार झालेले आहेत. तर गव्हाच्या पिठापासून तयार झालेले समोसे आहे, मैदा वापरलेला नाही आहे. समोसा अगदी मार्केटसारखा झालेला आहे, मैद्याच्या समोस्यासारखा. तर गव्हाच्या पिठापासून जर एवढा खमंग जर समोसा तयार होत असेल तर कशाला मैदा खायचा. चला तर मग एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे बरं का. चला तर मग याला काढून घ्यायचं आहे. वाव, सुपर टेस्टी समोसा.